ओम नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित श्री कृष्ण प्रताप. मागील भाग पुढे चालू. एके दिवशी राधा कान्होबाला म्हणाली, नंदलाला, तू कधी रांगणार? दादा, बाबा, आई केव्हा म्हणणार? तू लवकर चाल कर, म्हणजे तुझा हात धरून मी तुला घरी घेऊन जाईन. ते ऐकताच कृष्ण एकदम मोठ्याने हसला. त्याच्या त्या हसण्याने राधा, नंद, यशोदा हे सर्व देहभान विसरून गेले. दुसऱ्या दिवशी गवळणी आल्या तेव्हा राधेला उद्देशून यशोदा म्हणाली, काय ग राधे, तुझ्यावर कान्होबाची फार मर्जी दिसते. आज तो रांगत रांगत अंगणात गेला होता. आई, बाबा हे पण म्हणाला. आता लवकरच चाल करील. एके दिवशी नंदराज स्नानाला गेला असता कृष्ण रांगत रांगत देव्हाऱ्याजवळ गेला आणि एक शाळीग्राम काढून घेऊन त्याने तो चटकन तोंडात टाकला. जेव्हा नंदराजा पूजा करण्यासाठी म्हणून तेथे आला तेव्हा त्याला शाळीग्राम दिसेना. त्याने कृष्णाला हाक मारली आणि कृष्णा, तुझ्या तोंडात काय आहे ते पाहू असे म्हटले. त्यावर कृष्णाने तोंड उघडून दाखविले. त्या समयी कृष्णाच्या तोंडात नंदाला पुष्कळसे शाळीग्राम दिसले. ते पाहता पाहता नंदराजाचे डोळे दिपून गेले. परंतु लगेच कृष्णाने त्यांच्यावर मायेचे आवरण घातल्यामुळे, काय बाळ, चावडीवर येणार का असे म्हणत नंदाने कृष्णाला उचलून घेतले. एके दिवशी यशोदा त्याला माझ घरात खेळायला सोडून आपल्या कामाला गेली. तोच कृष्ण रांगत रांगत मागच्या दारातून पायऱ्या उतरून गेला. त्या समयी कंसाने पाठविलेला शक्टासूर हा पांगुळ गाडा होऊन काही अंतरावर उभा होता. कृष्ण हळूहळू पावले टाकीत त्या गाड्याजवळ गेला. गाडा धरण्यास जेव्हा कृष्ण येईल तेव्हा त्यास चिरडून टाकावे असा त्याचा बेत होता. पण सर्वज्ञ कृष्णाने गाडा धरण्यास जाऊन उलट त्यालाच ठार केले. नंदराज नुकताच घरी आला होता. कृष्णाला शोधित शोधित तो मागील दारी गेला. कृष्णाची ती अद्भुत करणी पाहून त्याला गर्ग मुनींचे भविष्य आठविले. तो यशोदेला म्हणाला, बळीराम व कृष्ण हे दोघे खेळत आहेत म्हणून तू निश्चिंतपणे काम करत राहू नको. त्यांच्याकडे तुझे लक्ष असू दे. नंद चावडीवर जायला निघाला की त्याच्याबरोबर कृष्ण आपण पण जाणार म्हणून हट्ट करी. त्यामुळे नंदाची बाहेर जाण्याची तयारी दिसली की यशोदा कान्होबाला कडेव घेऊन मागील दाराकडे जाई. एके दिवशी यशोदा दही घुसळू लागली असता कृष्ण उठला. आत्तापर्यंत यशोदेने लोणी काढल्यावर कृष्ण जागा होत असे, पण त्या दिवशी तो आधीच उठला आणि रवी दोन्ही हातांनी घट्ट धरून उभा राहिला. काही केल्या तिला रवी देईना. त्यामुळे यशोदा स्वस्थ बसून राहिली. शेवटी त्याला रमविण्यासाठी यशोदा गाणे म्हणू लागली. सोड 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 रवी करू दे मंथना, बागुल तुला घेऊन जाईल नंद नंदना. लोणी भाकर दूध साखर देईन मोहना, जेऊ घालीन दूध भात मधुसूदना. पाळण्यात बसोनी गीत गायन चितघना, ती भग राधा बोलाविते गरुड वाहना. पेंद्या माध्या गोंद्या लवकर या घेऊन जा कलिमल दहना. गाणे ऐकता ऐकता कृष्णाने हातातील रवी ठेवून दिली आणि तो यशोदेच्या गळ्याला मिठी मारून पाठीशी उभा राहिला. एके दिवशी यशोदा माय कृष्णाला कडीव घेऊन अंगणात उभी असता एकाएकी कृष्ण इतका जड झाला की त्याला खाली सोडल्याशिवाय तिला गत्यंतरच नाही असे झाले. इतक्यात एकदम वादळ सुटले व जिकडे तिकडे धुळी वाचून काहीच दिसेनासे झाले. प्रत्येकाने आपापल्या हातांनी डोळे झाकून घेण्यापलीकडे काहीच उपाय करण्याची सोय उरली नाही. इतक्यात तेथे कंसाचा दूत तृणावर्त आला.
आणि त्याने कृष्णाला उचलून घेतले. तोच कृष्णाने त्याचे शिर पिळून लांब फेकून दिले आणि तो पूर्वीच्या जागी येऊन हजर झाला. त्यावर लगेच वादळ थांबले. एके दिवशी यशोदा म्हणाली, कृष्णा, तू अलीकडे फार फार दंगा करू लागला आहेस. तेव्हा एकदा तुला मी बागुलबुवाजवळ देणार. तो पहा समोर येत आहे. त्याला 5 तोंडे, 10 हात आहेत. त्याच्या मस्तकावर गंगा, कपाळावर 3रा डोळा आणि जटेवर चंद्र आहे. त्याने गळ्यात रुंडमाला घातली असून अंगाला विभूती फासली आहे. कमरेला गजचर्म गुंडाळले असून त्याच्या दोन्ही भुजांवर सर्प खेळत आहेत. त्याला एकांत आवडत असल्याने तो सदा स्मशानात राहत असतो. जर बागुलबुवाजवळ द्यायला नको म्हणशील तर यापुढे मी कधी रडणार नाही, दंगा करणार नाही असे तुला कबूल करावे लागेल. म्हणजे मी बागुलाला परत पाठवून देईन. हे यशोदेचे बोलणे ऐकून कृष्ण ओक्साबोक्शी रडू लागला. तेव्हा यशोदा म्हणाली, तोंड बंद कर, बागुल घेऊन जाईल. त्यावर कृष्ण, आत्ताच्या आत्ता मला तो बागुलबुवा दाखव, नाहीतर मी रडणे बंद करणार नाही, जेवणार नाही आणि घरात पण येणार नाही असे म्हणून तो अंगणात लोळून घेऊ लागला. इतक्यात बळीराम तेथे आला आणि म्हणाला, कृष्णा, हा घे चेंडू, चल खेळूया. तेव्हा चेंडू घेऊन कृष्ण चटकन उठला आणि खेळायला बळीरामाबरोबर पळाला. एके दिवशी कृष्णाला खेळवीत असता राधा त्याला म्हणाली, कान्होबा, आज तुला मी पुष्कळ पुष्कळ खाऊ देते. तू एकदा मोठा होतोस का? अगदीच चिमुकला आहेस. जर मोठा असतास तर तुला मी छान छान गोष्टी सांगितल्या असत्या. कन्हैया, थोडा वेळ तरी मोठा हो की रे, असे म्हणून ती सारखी विनवू लागली. तेव्हा कृष्ण म्हणाला, राधे, तू मला मोठा हो असे म्हणतेस, पण मी एकदा मोठा झालो की परत लहान होता येणार नाही. जर चालेल म्हणशील तर एका क्षणात मी मोठा होईन. कृष्ण प्रेमात गुंग झालेली राधा चालेल असे म्हणाली. लगेच कृष्ण मोठा झाला. राधेचा आनंद गगनात मावेना. आता कृष्णाशी पुष्कळ पुष्कळ गुजगोष्टी करणार व अपरिमित आनंद लुटणार अशा आशेने तिचे हृदय भरून गेले. तोच नदीवर गेलेला तिचा नवरा आला आणि दरवाजा ठोठावू लागला. तेव्हा मात्र राधा घाबरून गेली. दरवाजा उघडला तर कदाचित नवऱ्याच्या मनात संशय येईल या भीतीने दरवाजा उघडण्यास तिला धीर होईना. इतक्यात त्याने दरवाजावर जोरात लाथ मारली. तेव्हा तर राधेची गाळणच उडाली. हे पाहून कृष्ण म्हणाला, अगं राधे, इतके घाबरायला झाले आहे तरी काय तुला? जरा थांबा, कृष्णाला जेवू घालीत आहे असे सांग ना. त्याप्रमाणे सांगताच तिचा नवरा थंड झाला. त्यावर राधा म्हणाली, कृष्णा, तू एक वेळ लहान हो, नाही तर आज माझा पती माझी चांगलीच फजिती उडवील. तुझ्या पुढे पदर पसरते, मला क्षमा कर आणि एक वेळ पूर्वीसारखा हो. तरी तिची थोडी फजिती करावी म्हणून कृष्ण म्हणाला, अगं राधे, मी आधीच तुला सांगितले नाही का, लहानाचा मोठा होता येईल पण मोठ्याचे लहान होता येणार नाही म्हणून. तेव्हा आता रडतेस कशाला? हे कृष्णाचे बोलणे ऐकून राधेने एक दीर्घ श्वास सोडला. पुन्हा ती म्हणाली, कन्हैया, मी तुला मोठा हो असे सांगितले, ही माझ्याकडून घोडचूक झाली खरी. आता तुझ्यापुढे मी नाक घासते, एक वेळ लहान हो. राधा अगदीच काकुळतीला आलेली पाहून कृष्ण पूर्ववत लहान झाला. त्यावर तिने दरवाजा उघडला. तोच तिच्या पतीने कृष्णाला उचलून घेऊन त्याचे मुख कुरवाळिले आणि राधेला उद्देशून तो म्हणाला, राधे, तू नेहमी आपल्याला घरात गमत नाही असे म्हणतेस ना, तेव्हा रोज कृष्णाला आणून असेच खेळवीत जा, म्हणजे तुझी करमणूक होईल आणि नंदराणीलाही निश्चिंतपणे कामे करता येतील. हे पतीचे बोलणे ऐकून
राधेला अत्यंत आनंद झाला. तिची पण तीच इच्छा होती, म्हणून कृष्णाने ती सफल केली. तेव्हापासून राधेच्या घरी गेला की कृष्ण तिच्या इच्छेप्रमाणे मोठा होई व आपल्या घरी येतेवेळी लहान होई. असे काही दिवस चालले असता या गोष्टीबद्दल चार चौघात कुजबूज होऊ लागली. जेव्हा ही गोष्ट राधेच्या सासूच्या कानावर गेली तेव्हा तिने राधेला, यानंतर माझ्या आज्ञेशिवाय कृष्णाला घरी आणावयाचे नाही आणि तू पण नंदाच्या घरी जावयाची नाही असे बजाविले. बरेच दिवस कृष्ण दृष्टीस न पडल्यामुळे राधेला जेवण जाईना, झोप येईना. अहोरात्र ती बेचैन राहू लागली. इकडे कृष्णाला पण चैन पडेनासे झाले. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.